सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेले खूप दिवस झालं सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल किंवा जे काही पेपर बाकी आहेत चारही घटकांचे, ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, त्याचबरोबर बॅट्समन आणि कारागृह असेल, तर यांचं लेखी अजून पेंडिंग आहे. तर आपल्याला एक कट ऑफ लावायचं होतं की फायनल कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे. मग त्याच्यामध्ये चारही घटकांचा कट ऑफ आपण आता स्टेप बाय स्टेप या 1-2 दिवसामध्ये बघणार आहोत. त्यातला पहिला कट ऑफ म्हणजे शिपाई पदाचा, कॉन्स्टेबल पदाचा कट ऑफ आज आपल्याला बघायचा आहे. विनंती करतोय की व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे. त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल आणि पुढील 3 कट ऑफ साठी, म्हणजे आता शिपाई पदाचा झाल्यानंतर लगेच चालकचा येईल, नंतर बॅट्समनचा येईल, कारागृहचा सुद्धा येऊन जाणार आहे कट ऑफ. तर ह्या तिन्ही सुद्धा कट ऑफ आणि हा आजचा चौथा कट ऑफ, असे 4 कट ऑफ तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळे पुढील कट ऑफ पाहिजे असतील आणि ह्या व्हिडिओला सुद्धा जर तुम्हाला आता शिपाई कट ऑफ पूर्णपणे बघायचा असेल तर पहिला एक विनंती करतोय की चॅनलला पहिला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून अशाच पद्धतीनं ह्या पुढीलही भरतीमध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता आणि मधल्या घटकामध्ये मी 7 दिवस 8 दिवस जवळजवळ टोटल 9 ते 10 दिवस मुंबईला असल्यामुळं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता आले नाहीत आणि महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोस्ट करता आली नाही. माझा टार्गेट होतं की मुंबईला जायच्या अगोदर तुमच्यापर्यंत हे कट ऑफ पूर्ण करून द्यायचे होते. पण कट ऑफ म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून आपल्या एक विद्यार्थ्याचा, मग सगळ्या समांतर आरक्षणाचा आणि सगळ्या कास्टचा एक मुलग्याचा भवितव्याचा विषय आहे. या दृष्टिकोनातून जेवढा काय अनुभव आहे त्या अनुभवावरती योग्य ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपल्या हे व्हिडिओच्या माध्यमातून करणार होतो. म्हणून हा नाजूक पार्ट आहे, म्हणून म्हणलो की गडबड करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवण्यापेक्षा अतिशय शांत वातावरणामध्ये आणि थोडे 2-4 दिवस लेट झाला तर चालेल, पण विद्यार्थ्यांना या कट ऑफच्या माध्यमातून त्यांना कळवण्यात येणार आहे की तुमचं जे काही फिजिकलला कट ऑफ होता किंवा फिजिकलला मार्क किती आहेत आणि मी सांगितलेला कट ऑफ किती आहेत. जर तुमच्या फिजिकलच्या मार्कांमध्ये तुमचे जे मार्क आहेत सध्याचे ते मिळवून जर कट ऑफ पर्यंत जर तुम्ही जात नसाल तर तुम्हाला अजून सुद्धा अभ्यास करायची गरज आहे. एकंदरीत हा कट ऑफ सांगण्याचा हेतू एवढाच आहे की याचा फायदा तुम्हाला लेखीमध्ये झाला पाहिजे, कारण की आपल्याला कमीत कमी एवढे मार्क मिळवलाच पाहिजे. तर सर सांगतात त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक जागा माझी फिक्स होऊ शकते. अशा पद्धतीनं ह्या कट ऑफचा एकच मिनिंग आहे की तुम्हाला किती अभ्यास करायचा. आता आपला अभ्यास किती आहे, आपल्याला आता मार्क किती पडतात, आपले फिजिकलचे मार्क किती आहेत, आपले मार्क एवढे आणि फिजिकलला एवढे पडलेले होते आणि एकंदरीत सरांनी सांगितलेल्या कट ऑफ पर्यंत मला जाता येतं का, किंवा त्याच्यापेक्षा प्लस असेल तर 100% शीट तुमची बसलेली आहे म्हणून समजायचं. या दृष्टिकोनातूनच हा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे खूप महत्वाचा विषय असणार आहे. इथून पुढे तिन्ही सुद्धा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपला चॅनल करणार आहे. आजचा हा चौथा कट ऑफ असेल. तर शिपाई पदाचा कट ऑफ आपण बघणार आहोत. एक गोष्ट खूप महत्वाची की कट ऑफ बनवत असताना बाकी सगळ्या गोष्टी येतात. काही विद्यार्थ्यांना असं पण वाटेल की पाठीमागचा कट ऑफ अशा पद्धतीने लागला होता आणि आता असा लागणार का, असं वगैरे वगैरे. तर पाठीमागं डबल फॉर्म वगैरे हे प्रॉब्लेम मध्ये होते. यावेळी तुमचे जे ऍप्लिकेशन आहे ते डिवायडिंग झालेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. एक जिल्हा एक घटक एक अर्ज, अशा पद्धतीने रूल्स रेग्युलेशन होते. दुसरी गोष्ट कॉम्पिटिशन पण जास्त होती. तिसरी गोष्ट आता विद्यार्थ्यांना काही दिवस मिळालेले आहेत अभ्यास करण्यासाठी, त्यामुळं प्लस मायनस 2-3 मार्क होऊ शकतात. त्यामुळं विनंती करतोय कळकळीची की मी जो कट ऑफ सांगतोय त्याच्यापेक्षा 3 ते 4 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा. 3 ते 4 मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची सीट मिळवण्याची क्षमता किंवा पॉसिबिलिटी असेल ती वाढत जाईल. हा विषय खूप महत्वाचा आहे. त्यामुळं खूप महत्वाचा विषय याच्या पुढे सुद्धा राहणार आहे. आणि आता मुलांना वेळ भेटल्यामुळं, आता मुलांना अभ्यास करण्यासाठी वेळ भेटल्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या कदाचित कमी जास्त होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. सो कट ऑफ बद्दल एकदम महत्वाचा विषय सांगितलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हा काय फायनल कट ऑफ नाही आहे. ह्याच्यामध्ये प्लस 2 ते 4 मार्क होऊ शकतात, प्लस मायनस 2 ते 3 किंवा 4 मार्क होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही जर बघितला तर शिपाई पदाचा जो पाठीमागं फिजिकलचा कट ऑफ मी सांगितलेला होता त्याच्यामध्ये 95 ते 96% कट ऑफ हा ऍज इट इज लागलेला आहे. फक्त 4% हा आपला चुकीचा ठरलेला आहे. जे आहे ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर सगळाच बरोबर आहे असं मी म्हणणार नाहीये, पण 95% सुद्धा कट ऑफ बरोबर लागणं हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. एवढा काय सोपा विषय नाही. आता सुद्धा त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त वेळ घेऊन जास्तीत जास्त विचार करून तुमच्यापर्यंत हा कट ऑफ आता मी कंटिन्यू पुढे करणार आहे. त्यामुळं विनंती करतो की व्हिडिओ शेवटून बघायचा आहे. त्याच्याच बरोबर किती मुलांनी फिजिकल दिलेले होते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर बघूयात.
जे की 8 ऑक्टोबरला शेवटची लिस्ट लागलेली होती, कट ऑफ पण लागलेला होता आणि सिलेक्शन निवड यादीमध्ये ज्या मुलांचं नाव आलेले होते त्यांची सुद्धा लिस्ट त्याच्यामध्ये जोडलेली होती. तर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत. हा 8 ऑक्टोबरला हा तुमचा जो कट ऑफ आहे किंवा लिस्ट जी आहे निवड यादी ती लागलेली होती. तर मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23च्या पोलीस शिपाई पदासाठी तब्बल 3,44,181 पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. त्यांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक 19/7ला सुरुवात झाली होती ते 16/9/2024 या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल आणि मरीन लाईन्स मुंबई आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर या मैदानावरती या शिपाई पदाची मुलांची आणि मुलींची जी फिजिकल आहे ती वेगवेगळ्या 2 ग्राउंडवरती पूर्ण पडलेली होती. हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर अशा पद्धतीनं जे 50% प्राप्त झालेली मुलं आहेत आणि त्याचबरोबर रिक्त जागेच्या 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. सो ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत याच्या आधी नोट्स काढून डे बाय डे सगळे JR विश्लेषण आणि एकंदरीत जे काही 3,44,181 पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांनी फिजिकल दिले तो सुद्धा डिपार्टमेंटनं हा आकडा सांगायच्या अगोदर मी सुद्धा आकडा तुमच्यापर्यंत पोच केलेला होता. किती उमेदवारांनी शिपाई पदाची फिजिकल दिलेली होती. समजलं? सो हा झाला किती उमेदवारांनी दिलेली. आणि आता बघूया फायनल आपण कट ऑफ बघणार आहोत की कशा पद्धतीने लागणार होता. तुम्हाला थोडक्यात फक्त सांगतो की हा जो कट ऑफ आहे तो फिजिकलचा याच्यामध्ये सगळ्या गोष्टीत प्रत्येक कास्टला जागा किती होत्या, मुलांना जागा किती, प्रत्येक कास्टच्या मुलांना जागा किती, प्रत्येक कास्टच्या मुलींना जागा किती, प्रत्येक कास्टच्या स्पोर्ट्सच्या जागा किती वगैरे हे सगळं विश्लेषण केलेलं आहे. सगळं तुम्हाला पटणार नाही तर हा चार्ट तुम्हाला सांगेल की बाबा किती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एवढं सगळं नोट डाऊन करून तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न आपण करतोय. समजलं काय म्हणतोय? सो असे ह्या पोलीस भरतीसाठी जवळजवळ 200 ते 250 पेजेस जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरती रात्रंरात्र अभ्यास करून त्याच्यासोबत आपला अनुभव जोडून तुमच्यापर्यंत हा कट ऑफ पोच करतोय. असं नाही की उठलोय आणि काहीतरी बनवलंय असा विषय काही येणार नाही. थोडक्यात जर सांगायला गेलं तुम्हाला तर यातला काही जागांची मी तुम्हाला काय सांगणार आहे की मी फिजिकलचा कट ऑफ किती सांगितलं होतं आणि कट ऑफ लागला किती शिपाई पदासाठी हे पण सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला कळून येईल की बाबा येस 95% बरोबर आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. समजलं? सो एकंदरीत कट ऑफ हा कशा पद्धतीने लागणार आहे तुम्हाला सांगतोय. तर ओपन SC ST VJA NTB NTC NTD SBC OBC SCBC आणि EWS या सगळ्या कास्टचा सगळे समांतर आरक्षणामध्ये मुलं मुली खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन पदवीधर अंशकालीन पोलीस पाल्य होमगार्ड आणि अनाथ हे जे काही समांतर आरक्षण आहेत त्या सगळ्या समांतर आरक्षणाचा तुमचा जो कट ऑफ आहे तो आता मी कंटिन्यू करतोय. सो लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ 2 वेळा ऐकला तरी चालेल कारण की खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की या कट ऑफ मध्ये तुम्हाला कळणार आहे की आपली आता अभ्यासाची लेवल कुठे आली आणि आपल्याला किती पडायला लागणार आहे. आणि जरी या कट ऑफ पेक्षा तुम्हाला 2-4 मार्क जास्त पडत असतील तरी सुद्धा अजून सुद्धा जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सीट पॉसिबिलिटी ही वाढून जाईल. तर बघा ओपन मुलं चालू करतोय. ओपन मुलं नंतर SC ची ओपन मुलं ST ची मुलं अशा पद्धतीने सगळे कास्ट लागू कट ऑफ आहे तो सांगणार आहे. तर बघा मुलांसाठी ओपनच्या 217 जागा होत्या आणि त्याचा जो फिजिकलचा कट ऑफ आहे तो 41 लागला होता आणि मी सांगितलेला कट ऑफ होता तो 40 ते 42. पहिलाच बघा ओपन मुले कट ऑफ लागला 41 आणि मी कट ऑफ सांगितलेला होता. डिपार्टमेंटचा कट ऑफ लागायच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 40 ते 42 मार्कांवरती कट ऑफ लागणार आहे आणि कट ऑफ लागला 41. कळालं काय म्हणतोय? त्यामुळं जे सांगितलंय ते त्याच पद्धतीने झालेले आहेत. दुसरा जर कट ऑफ बघितलं SCचा तर 99 जागा होत्या. मी सांगितलेला कट ऑफ होता 36 ते 38 मार्कांवरती आणि कट ऑफ लागला 36 मार्कांवरती. 36 ते 38 आणि 36 मार्कांवरती कट ऑफ लागला. पुढे बघायला गेलं तर STचा कट ऑफ मी सांगितलेला होता तो म्हणजे 36 ते 38 मार्कांवरती सुद्धा STचा कट ऑफ सांगितलेला होता आणि कट ऑफ लागला 36 मार्कांवरती. म्हणजे जे सांगतोय ते त्याच पद्धतीनं तिथंच झालेलं आहे लक्षात ठेवा. आणि एकंदरीत पूर्ण कट ऑफ जर बघितला तर 95 ते 96% आपला कट ऑफ बरोबर आलेला आहे. फक्त 4% कट ऑफ हा चुकलेला आहे. परत सांगतोय जे चुकलेलं आहे ते मान्य करायला पाहिजे कारण की जोपर्यंत सगळं फिजिकल होत नाही तोपर्यंत डिपार्टमेंट सुद्धा कट ऑफ लावू शकत नाही आणि त्याच्या अगोदर मी कट ऑफ लावून 96% कट ऑफ हा बरोबर आणलेला होता. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे याच्या मग हार्डवर्क आहेत, सगळ्या गोष्टी आहेत.
प्रामाणिकपणे काम करतोय. 15-16 वर्ष झालं विद्यार्थ्यांना सेंट्रल डिफेन्स, स्टेट डिफेन्स मध्ये सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी, त्यांच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सुद्धा दिनरात्र पळत असतोय. खूप महत्वाचा विषय आहे. आता बघूयात आपण सगळ्या कास्टचा कट ऑफ किती लागला आणि फायनल कट ऑफ किती लागणार आहे. तर बघा, मुलं ओपन मुले 217 जागा होत्या, ऑफिशियल कट ऑफ लागला फिजिकलचा 41 आणि लेखी प्लस फिजिकल मिळून कट ऑफ लागेल तो म्हणजे 130 ते 134 मार्कांवरती ओपन मुले. एससी ची मुलांना 99 जागा आहेत, कट ऑफ लागला 36 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा ते 120 ते 122 मार्कांच्या दरम्यान हा कट ऑफ लागणार आहे. एसटी ची मुलं जी आहेत त्या एसटीच्या मुलांना 54 जागा होत्या, फिजिकलला कट ऑफ लागला तो 36 मार्कांवरती आणि जो काही मुलांचा फायनल कट ऑफ लागेल तो 120 ते 122 मार्कांवरती लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तदनंतर विजय ए साठी 23 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 38 मार्कांवरती आणि एकंदरीत कट ऑफ लागेल 118 ते 122 मार्कांवरती त्यांचा फायनल कट ऑफ लागू शकतो. NTB साठी जवळजवळ 20 जागा आहेत, कट ऑफ लागलेला होता फिजिकलचा 38 मार्कांवरती आणि टोटल जो कट ऑफ आहे तो लागेल 120 ते 122 मार्कांवरती हा NTB चा कट ऑफ लागेल. नंतर NTC साठी 26 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 38 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा 118 ते 122 मार्कांवरती. NTD मुले 14 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 38 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा 118 ते 122 मार्कांवरती. SBC चा 14 जागा होत्या आणि SBC 14 जागांनंतर तुमचा जो फायनल कट ऑफ आहे किंवा फिजिकलचा पहिला कट ऑफ लागला तो 36 मार्कांवरती आणि तदनंतर फायनल कट ऑफ जाईल तुमचा तो 118 ते 120 मार्कांवरती. OBC साठी जवळजवळ 148 जागा होत्या आणि फिजिकलला कट ऑफ लागला 36 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 122 ते 126 किंवा 128 मार्कांपर्यंत. SCBC च्या जवळजवळ 76 जागा होत्या आणि SCBC ला 38 मार्कांवरती कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तो म्हणजे 118 ते 122 ते 123 मार्कांपर्यंत हा फायनल कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर EWS साठी 76 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 28 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ मुलांचा जाईल तो म्हणजे 116 ते 120 मार्कांच्या दरम्यान हा मुलांचा कट ऑफ लागणार आहे. आता हे झालं पूर्ण मुलांचं कट ऑफ. ओके, सगळ्या कास्टचे सर्व मुलं. आता सगळ्या कास्टच्या सर्व मुलींचं कट ऑफ आपण बघणार आहोत. तर ओपन मुली जागा होत्या 217, कट ऑफ लागला 39 फिजिकलचा आणि ओव्हरऑल तुमचा जो कट ऑफ आहे तो जाईल 128 ते 132 मार्कांवरती हा कट ऑफ जाऊ शकतो. SC च्या मुलींसाठी 100 जागा होत्या, फिजिकलसाठी कट ऑफ लागला फिजिकलसाठी कट ऑफ लागला 33 मार्कांचा आणि एकंदरीत फायनल कट ऑफ जाईल तो म्हणजे 118 ते 120 मार्कांपर्यंत लेखी प्लस फिजिकल मिळून हा कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर ST साठी 54 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 34 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल फिजिकल प्लस लेखी साठी ST मुली 116 ते 120 मार्कांवरती. विजय ए साठी 22 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 35 मार्कांवरती आणि एकंदरीत कट ऑफ जाईल 116 ते 118 मार्कांवरती. NTB साठी 19 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 33 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल मुलींचा NTBच्या 114 ते 116 मार्कांवरती. NTC साठी 26 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 35 मार्कांवरती आणि टोटल कट ऑफ जाईल तो म्हणजे 116 ते 118 मार्कांवरती. NTD साठी 14 जागा होत्या मुलींसाठी, फिजिकलचा कट ऑफ लागला 35 मार्कांवरती आणि टोटल कट ऑफ जाईल 116 ते 120 मार्कांवरती. SBC साठी 14 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 32 मार्कांवरती आणि टोटल कट ऑफ जाईल तो म्हणजे 114 ते 116 मार्कांवरती. OBC साठी तब्बल 147 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 33 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ तुमचा 120 ते 124 मार्कांपर्यंत जाऊ शकतो. SCBC साठी 77 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला मुलींसाठी 34 मार्कांवरती आणि टोटल कट ऑफ जाईल 116 ते 120 मार्कांवरती. EWS साठी जवळजवळ 77 जागा होत्या मुलींसाठी, फिजिकलचा कट ऑफ लागला 25 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 118 मार्कांवरती. हा झाला सर्व कास्टच्या सर्व मुलींचा कट ऑफ.
3 नंबरला येतो खेळाडू आरक्षण, 5% आरक्षण असते यांना. तर बघूयात, ओपन खेळाडू 36 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 39 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल 112 ते 116 मार्कांवरती. नंतर एससी साठी जवळजवळ 17 जागा होत्या, 28 मार्कांचा कट ऑफ लागला खेळाडूंचा आणि टोटल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. एसटी साठी 9 जागा होत्या, 33 मार्कांचा कट ऑफ लागला फिजिकलचा आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 112 ते 116 मार्कांवरती. विजयसाठी 4 जागा होत्या खेळाडूंसाठी, फिजिकलचा कट ऑफ लागला 34 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल 110 ते 112 मार्कांवरती. एनटीबी साठी खेळाडू 3 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 35 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. एनटीसी स्पोर्ट्स साठी 5 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 34 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. एनटीडी साठी 3 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला खेळाडूसाठी 34 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल 112 ते 114 मार्कांवरती. एसबीसी साठी 3 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 32 मार्कांवरती आणि टोटल ओव्हरऑल कट ऑफ जाईल 112 ते 116 मार्कांवरती. ओबीसी स्पोर्ट्स साठी 24 जागा होत्या, 31 मार्कांचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा जवळजवळ 114 ते 118 मार्कांवरती. एससीबीसी साठी 13 जागा होत्या, 33 मार्कांचा त्यांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. त्यानंतर ईडब्ल्यू साठी सुद्धा 13 जागा होत्या, कट ऑफ लागला 25 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल 110 ते 112 मार्कांवरती. आता बघूयात, खेळाडूंचा सगळा कट ऑफ झाला, सर्व कास्टचे सर्वांचा कट ऑफ सांगितला. आता पुढचं जे आरक्षण आहे प्रकल्पग्रस्त, त्यांचं आपण बघणार आहोत सर्व कास्टचा. ओपन प्रकल्पग्रस्तांसाठी 36 जागा होत्या, कट ऑफ लागला 39 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा जवळजवळ 116 ते जवळजवळ 20 मार्कांचा कट ऑफ प्रकल्पग्रस्त ओपनचा लागणार. एससी साठी 17 जागा होत्या, 28 मार्कांचा प्रकल्पग्रस्तांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा 112 ते 114 मार्कांवरती लागू शकतो. एसटी साठी 9 जागा होत्या, 9 जागेसाठी फिजिकलचा कट ऑफ लागला 30 मार्कांवरती आणि तुमचा फायनल कट ऑफ लागेल तो म्हणजे 112 ते 114 मार्कांवरती. विजयासाठी 4 जागा होत्या फक्त, 35 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला प्रकल्पग्रस्तांसाठी आणि ओव्हरऑल तुमचा कट ऑफ जाईल 112 ते 114 मार्कांवरती. एनटीबी साठी 3 जागा होत्या, 3 जागेसाठी फिजिकलचा कट ऑफ होता 34 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे एनटीबीचा ते 114 ते 118 मार्कांवरती जाऊ शकतो. एनटीसी साठी 5 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ 36 मार्कांवरती, ओव्हरऑल कट ऑफ तुमचा फायनल 112 ते 116 मार्कांवरती जाऊ शकतो. एनटीडी साठी 3 जागा होत्या, त्यामध्ये 37 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ तुमचा 114 ते 118 मार्कांवरती जाऊ शकतो. एसबीसी साठी 3 जागा होत्या, फायनल कट ऑफ लागला फिजिकलचा 30 मार्कांवरती आणि ओव्हरऑल जो कट ऑफ आहे तो लागेल 112 ते 114 मार्कांवरती. ओबीसी साठी 24 जागा होत्या प्रकल्पग्रस्तांना आणि कट ऑफ लागला प्रकल्पग्रस्तांचा ओबीसीचा 32 मार्कांवरती आणि ह्यांचा कट ऑफ लागेल ओव्हरऑल 114 तो 118 मार्कांवरती. एससीबीसी साठी 13 जागा होत्या, कट ऑफ लागला फिजिकलचा 36 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ लागेल 110 ते 114 मार्कांवरती. ईडब्ल्यू साठी 13 जागा होत्या, कट ऑफ लागला 25 मार्कांचा फिजिकलचा आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा जवळजवळ 108 ते 112 मार्कांचा. हे झालं प्रकल्पग्रस्तांचे सगळे कास्टचे कट ऑफ. आता आपण बघणार पुढचं समांतर आरक्षण, ते म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी. तर ओपन भूकंपग्रस्त 14 जागा होत्या, 37 मार्कांचा कट ऑफ फिजिकलचा लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 116 ते 120 मार्कांवरती. एससी भूकंपग्रस्त 7 जागा होत्या, 26 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि त्यांचा जो फायनल कट ऑफ आहे लेखी प्लस फिजिकल मिळून असं 110 ते 112 मार्कांवरती जाऊ शकतो. एसटीच्या 4 जागा होत्या, भूकंपग्रस्ताच्या 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल जो कट ऑफ आहे तो 106 ते 110 मार्कांवरती लागू शकतो. विजयसाठी 2च जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 30 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तो म्हणजे 110 ते 114 मार्कांवरती. एनटीबी साठी 1च जागा आहे भूकंपग्रस्तासाठी, तर एनटीबी साठी 30 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला, फायनल कट ऑफ जाईल तो 112 ते 114 मार्कांवरती. एनटीसी साठी भूकंपग्रस्तांसाठी 2 जागा होत्या,
फिजिकलचा कट ऑफ लागला तो 34 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तो 114 ते 116 मार्कांवरती. NTD साठी एक जागा होती. भूकंपग्रस्तासाठी फिजिकलला कोणीही क्वालिफाय झालेलं नाहीये. तिथं ती जी जागा आहे ती कन्वर्ट होईल ओपनला, त्या मुलांच्या NTDतल्या ओपनच्या जागेसाठी. SBC साठी एक जागा होती भूकंपग्रस्तासाठी आणि फिजिकलचा कट ऑफ लागला 26 मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. आपण ओबीसी भूकंपग्रस्तापर्यंतच्या कट ऑफ पर्यंत आलेलो होतो. थोडंसं प्लेस चेंज झालेले आहे, तस्दीबद्दल क्षमस्व. कारण की सध्या निवडणुकीचं वारं चालू आहे. आई शिक्षक आहे, त्यामुळं BLO असल्यामुळं भेटीगाठी आणि माणसांची वर्दळ सुरू आहे, त्यामुळे थोडासा डिस्टर्ब झालाय. थोडंसं सहकार्य करून मला पाठिंबा द्या अशी विनंती करतोय. तर आपला ओबीसी भूकंपग्रस्तांपर्यंत आपला कट ऑफ आलेला होता. तर जवळजवळ ओबीसी भूकंपग्रस्तांसाठी या 10 जागा होत्या. फिजिकल साठी जवळजवळ 28 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला होता आणि ओव्हरऑल 108 ते 114 मार्कांपर्यंत त्याचा कट ऑफ जाणार आहे. SCBC भूकंपग्रस्त बघायला गेलं तर 5 जागा होत्या आणि 5 जागेसाठी 34 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि त्या पद्धतीनं एकंदरीत ओव्हरऑल कट ऑफ हा तुमचा 110 ते 114 मार्कांपर्यंत जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं EWS भूकंपग्रस्तासाठी 5 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 28 मार्कांवरती आणि एकंदरीत भूकंपग्रस्तासाठी EWSचा कट ऑफ लागेल तो म्हणजे 108 ते 112 मार्कांवरती. आता हे झालं भूकंपग्रस्तांबद्दल. आता आपण बघायचं आहे एक्समॅन साठी पूर्ण कट ऑफ असणार आहे. तर ओपन साठी जवळजवळ 108 जागा होत्या. 41 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तो म्हणजे 118 ते 122 मार्कांपर्यंतचा. SC एक्समॅन साठी जवळजवळ 50 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 112 मार्कांवरती. त्यानंतर ST एक्समॅन साठी 27 जागा होत्या. 26 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 112 मार्कांवरती. नंतर VJA साठी 12 जागा होत्या. 26 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला, ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. NTB साठी 10 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला, ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 108 ते 110 मार्कांवरती. NTC एक्समॅन साठी 13 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा परत 108 ते 112 मार्कांवरती. NTD एक्समॅन साठी 8 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 25 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. SBC एक्समॅन साठी 8 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 28 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 114 मार्कांवरती. OBC एक्समॅन साठी जवळजवळ 73 जागा होत्या. 25 मार्कांचा फक्त कट ऑफ लागलेला आहे एक्समॅनचा आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 108 ते 114 मार्कांवरती. SCBC साठी एक्समॅन साठी 39 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे 110 ते 112 मार्कांवरती. EWS साठी सुद्धा 39 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला, ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 110 ते 112 मार्कांवरती. नंतर एक समांतर आरक्षणामधला पदवीधर अंशकालीन जो हे आहे भाग किंवा आरक्षणातला जो काही कॅटेगरी आहे ती थोडीशी मी पाठीमागे ठेवतोय. तर पदवीधर अंशकालीनचा जो कट ऑफ आहे तो मी नंतर सांगणार आहे. त्याच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम आलेले आहेत. ते कशा पद्धतीनं, त्यातल्या जागा काय आहेत, किती आहेत, त्या जागा कशा कन्वर्ट होणार, कुणाला भेटणार, कारण की काही ठिकाणी जागाच नाहीयेत किंवा फिजिकलला कट ऑफ लागलेलाच नाहीये. अशा पद्धतीने या पदवीधर अंशकालीनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. फक्त बाकी जर बघायला गेलं तर पदवीधर अंशकालीनचा कट ऑफ सोडून बाकी सगळ्यांचे मी आता सांगणार आहे. पण पदवीधर अंशकालीनचा कट ऑफ बद्दल किंवा ह्या ज्या जागा आहेत जवळजवळ काहीतरी 30, 40, 50 जागा असतील तर त्या कन्वर्ट कुठं होणार, कशा होणार, त्याचा JR कशा पद्धतीने आहे आणि एकंदरीत इतर मुलांना याचा फायदा 100% होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं पदवीधर अंशकालीनचा कट ऑफ आपण आता सांगणार नाही आहोत. पुढचा कट ऑफ आहे पोलीस पाल्यासाठी. तर पोलीस पाल्यासाठी आपण बघणार आहोत. ओपन साठी 22 जागा होत्या. 30 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा 110 ते 112 मार्कांवरती जाऊ शकतो. नंतर SC पोलीस पाल्यासाठी 10 जागा होत्या. फिजिकलचा कट ऑफ लागला 25 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 106 ते 110 मार्कांवरती. त्यानंतर ST पोलीस पाल्यासाठी 5 जागा होत्या. 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा 108 ते 112 मार्कांवरती जाऊ शकतो. VJA साठी पोलीस पाल्यासाठी जवळजवळ 2च जागा होत्या. 26 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला होता आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 108 ते 112 मार्कांवरती. NTB साठी पोलीस पाल्य 2च जागा होत्या.
फिजिकलचा कट ऑफ लागला 25 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 106 ते 108 मार्कांवरती. NTC साठी 3 जागा होत्या, 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला पोलीस पाल्यासाठी आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 108 ते 106 मार्कांवरती. त्यानंतर NTD साठी 2 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 26 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 106 ते 110 मार्कांवरती. SBC पोलीस पाल्यासाठी 2 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला तो जवळजवळ 26 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 106 ते 110 मार्कांवरती. OBC साठी 15 जागा होत्या आणि 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा जाईल तो म्हणजे 108 ते 114 मार्कांवरती. नंतर SCBC साठी 8 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला तो म्हणजे 25 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 108 ते 112 मार्कांवरती. EWS साठी 8 जागा होत्या, 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला, ओव्हरऑल कट ऑफ जाईल तो म्हणजे 108 ते 112 मार्कांवरती. हे झालं पोलीस पाल्याचं. आता आपण होमगार्डचा कट ऑफ हा कंटिन्यू बघणार आहोत. तर ओपन होमगार्ड जवळजवळ 36 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 40 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 120 ते 124 मार्कांवरती. नंतर SC होमगार्ड साठी जवळजवळ 17 जागा होत्या, 34 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑलचा कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. ST साठी होमगार्ड 9 जागा होत्या, 34 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 112 ते 116 मार्कांवरती. नंतर VJA होमगार्ड साठी 4 जागा होत्या, 38 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 116 ते 118 मार्कांवरती. NTB साठी होमगार्ड साठी 3 जागा होत्या, 37 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 116 ते 120 मार्कांवरती. NTC साठी 5 जागा होत्या आणि कट ऑफ लागलेला होता फिजिकलचा 38 मार्कांवरती, ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 116 ते 118 मार्कांवरती. NTD साठी होमगार्ड 3 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 37 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. त्यानंतर SBC साठी 3 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 34 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. नंतर OBC होमगार्ड 24 जागा होत्या, 36 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 118 ते 122 मार्कांवरती. SCBC साठी 13 जागा होत्या, फिजिकलचा कट ऑफ लागला 36 मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा होमगार्ड साठी 114 ते 116 मार्कांवरती. EWS साठी होमगार्ड साठी 13 जागा होत्या, 25 मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा 114 ते 116 मार्कांवरती. अनाथ जर बघायला गेलं तर अनाथमध्ये महिला व बाल विकास शासन निर्णयानुसार अनाथ 2022 नुसार 16/4/2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदाच्या 1% जागा या अनाथला दिल्या जातात आणि अनाथचा जो कट ऑफ होता तो 34 ते 36 मार्कांवरती लागणार म्हणून सांगितलेला होता. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर टोटल ओव्हरऑल कट ऑफ अनाथसाठी 100च्या ±2 4 होऊन जाईल, लक्षात ठेवा 100च्या आसपास ±2. तर अशा पद्धतीनं हे सर्व समांतर आरक्षणाचे जवळजवळ 2572 जागांसाठी सर्व कास्टनुसार सर्व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ तुमच्यापर्यंत आता मी सांगितलेला आहे. विषय अशा पद्धतीनं आहे. हा कट ऑफ फायनल नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलेला आहे. फायनल कट ऑफ हा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही. तरी सुद्धा पाठीमाग फिजिकलचा शिपायाचा कट ऑफ जो सांगितलेला होता तो आपला 96% बरोबर आलेला होता, 4% चुकलेला होता. सो अशा पद्धतीनं आता जो कट ऑफ सांगितला तुम्हाला सर्व समांतर आरक्षण आणि सर्व कास्टनुसार ह्याच्यामध्ये तुम्हाला ±2, 3, 4 मार्क होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं हा कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला 2 ते 4 मार्क हे जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची वर्दी मिळवण्यासाठी पॉसिबिलिटी वाढून जाईल. तर हा कट ऑफ सांगत असताना खूप महत्त्वाचे अडथळे सुद्धा आलेले आहेत, ते तुमच्यापर्यंत सांगत नाही. पण तुम्हाला एकंदरीत ह्या कट ऑफचं मिनिंग तुम्हाला मी सांगितलेलं सुरुवातीला की तुम्हाला मार्क किती घ्यायला पाहिजेत आणि तुमचे आता कुठेपर्यंत तयार झालेले आहे, किती मार्कांची तयार झालेले आहे आणि अजून तुम्हाला किती मार्क घ्यावे लागतील याच्यातून तुम्हाला एक बोध मिळेल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्हाला तयारी करता येईल. अजून सुद्धा जवळजवळ 20 ते 22 दिवस तुमच्याकडे आहेत, 20 ते 25 दिवस आहेत तुमच्याकडे. तर या पिरियडमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ भेटेल आणि तुमचे जे फिजिकलला मार्क पडलेत 40 मार्क पडले असतील आणि इकडं तुम्हाला 80 पडत असतील तर 120 झाले आणि मी जर 124 मार्कांचा कट ऑफ सांगितलं असेल तर तुम्हाला अजून सुद्धा 4 मार्क जास्त घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, याची नोंद घ्यायची आहे. आता यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे, जे कट ऑफ मध्ये शेवटी आहेत, म्हणजे फिजिकलला सांगतोय 36 मार्कांचा कट ऑफ लागला असेल तर त्याच्यामध्ये खूप महत्वाचा विषय म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला फिजिकल लेखीसाठी जास्तीत जास्त मार्क घेता आले पाहिजेत. जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता आले नाहीत तर तुम्ही एकाच 10 प्रमाणात
क्वालिफाय जरी झाला असाल तर पुढे तुम्हाला एकच जागा मिळवायची आहे. त्यामुळे कट ऑफचे जे शेवटी मुलं आहेत त्यांना मॅक्झिमम मार्क घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही घेतला नाही तर कदाचित तुमचं सिलेक्शन होणार नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल किंवा तुम्ही वेटिंगला पडाल, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे उर्वरित 20 ते 25 मार्कांमध्ये जर विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास केला तर हा कट ऑफ सुद्धा 2-2 मार्कांनी पुढे जाण्याची शक्यता आहे, कारण की मुलांना वेळ भेटलेला आहे, मुलं जोमाने अभ्यास करतायत, लक्षात ठेवायचं. सो कट ऑफ आवडला असेल, एक विनंती करतोय की या व्हिडिओला लाईक करा, त्याच पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असंच जे पुढचे 3 कट ऑफ आहेत, चालक आहे, बॅट्समन आहे आणि कारागृह सुद्धा आहे, या तिन्ही सुद्धा कट ऑफ तुमच्यापर्यंत आपला चॅनल आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात घेऊन येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कट ऑफ 100% आवडणार, नाही आवडला तरी सुद्धा सांगा, आपल्या टेलिग्रामला मेसेज करा आणि या पद्धतीनं अजून सुद्धा 3 कट ऑफ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवतील, याची नोंद घ्यायची आहे. सो एक कळकळीची विनंती करतोय, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे 3 कट ऑफ जे आहेत ते तुमच्यापासून मिस होणार नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचा आहे. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी लेखीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.